हा काय प्रकार आहे सगळा? काय प्रकार? काय ग हे? माझ्या आणि घरातल्या पुरुषांच्या अगोदर जेवायला बसलात? हिम्मतच कशी झाली ग तुम्हा दोघींची? म्हणून तुम्ही असं भरलेलं ताट उडवलं? ए, तोंड सांभाळून बोल. आजी मला माफ करा, मी लहान तोंडी मोठा घास घेते. आम्ही तुमच्या आधी किंवा पुरुषांच्या आधी जेवायला बसलेलं जर का तुम्हाला आवडलं नव्हतं तर तुम्ही तसं येऊन आम्हाला सांगायला हवं होतं. आम्ही नसतो बसलो जेवायला. पण आता तुम्ही जे काही केलंय ना त्यांनी आमचा नाही तर अन्नाचा अपमान झालाय आणि हे फार चुकीचं आहे. आई माफ करा, म्हणजे आमचं चुकलं. खरं तर माझं चुकलं. मी भावनाला म्हणाले. ए, मला तुझ्याशी बोलायचं नाही. हिच्याशी मी बोलते, हिच्याशी. काय ग ए? हो, उडवलं मी ताट, केला अन्नाचा अपमान. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? हे जे काही सांडलेलं अन्न आहे ना, हे आम्ही गाडे पाटील रस्त्यावरच्या कुत्र्यांना टाकतोय खायला. आणि हे सगळं बघतेस ना, हे सगळं हे माझा मुलगा कमवतोय मेहनत करून. आणि मी त्याला जन्म दिलाय कळा सोसून. तेव्हा मला जास्त अक्कल शिकवायची नाही. काय काही हिला बोलून काय उपयोग ग? आजी, अहो अन्नपूर्णा हे एक देवीचंच रूप आहे ना. आणि आज विजयादशमीच्या दिवशी अन्नाचा अपमान करणं म्हणजे देवीचा अपमान करण्यासारखं नाहीये का? मग अशाने आता देवीचा कोप होईल अशी भीती नाही का वाटत तुम्हाला? मला असं वाटतं हे सांडलेलं अन्न तुम्ही उचलावं आणि अन्नाची आणि देवीची माफी मागावी. भावना, अगं ए, तुझी एवढी हिम्मतच कशी झाली ग? माझ्या आईला हे काम सांगणारी तू कोण? या घरची सून. बरोबर बोलतायत भावना मॅडम. आजी, अन्नाचा अपमान तू केलायस ना, तर मग आता हे अन्न सुद्धा तूच उचलणार आहेस. सिद्धो, मी हे अन्न उचलणार नाही.